हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ असणार आहे आपण आपलं घर कशा पद्धतीनं नीटनेटकं स्वच्छ आणि टापटीप ठेवू शकतो. प्रत्येक गृहिणीला आपलं घर स्वच्छ असावं, टापटीप असावं असं वाटतं. पण त्यासाठी जर आपण रोज काही गोष्टी केल्या ज्या की खूप कमी वेळात होतात आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर आपलं घर खरंच खूप सुंदर आणि टापटीप दररोज नक्कीच दिसेल. तर मी सुद्धा माझं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि टापटीप ठेवण्यासाठी काय करते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दोघांनासुद्धा म्हणजे विघ्नेशला आणि देवांशला हॉलमध्ये बसवलेलं आहे. विघ्नेश त्याचा अभ्यास करतोय आणि देवांश खेळतोय, म्हणजे विघ्नेश त्याच्यावर लक्षसुद्धा ठेवेल. त्यानंतर मी आलेली आहे बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये आपण जेव्हा पण काम करतो, कुठलंही काम कुठल्याही रूममध्ये करत असू, तर बऱ्याच गोष्टी आपण हातासोबत घेऊन बसतो. म्हणजे कपडे असेल, पाण्याचे बॉटल्स असतील, ग्लास असतील किंवा आपलं मोबाईल असेल, त्याचे हेडफोन्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आपण जिथल्या तिथे ठेवतो आणि आपण काम करतो. पण जेव्हा आपलं काम झालं की त्यानंतर आपण त्याच गोष्टी त्याच वेळी काम झाल्यानंतर जागच्या जागेवर ठेवल्या, तर नेक्स्ट टाईम त्या गोष्टी आपल्याला पटकन सापडतात आणि एक्स्ट्राचा पसारासुद्धा होत नाही. तर त्याच पद्धतीनं बेडरूममध्ये मी सुद्धा आम्ही बेडरूममध्येच असतो बऱ्यापैकी. त्यामुळं हाताशी घेतलेले सगळे त्याचे कपडे, दुपटी, नॅपकिन्स, पाण्याची बॉटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवलेल्या आहेत. त्याचे जे काही कपडे असतात, जे मी काढलेले असतात पण ते त्याला वापरलेले नाहीत, ते कपडे घडी करून पुन्हा त्याच्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत. नॅपकिन्स वगैरे इकडे तिकडे असतात, ते सुद्धा जागच्या जागेवर ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं बेडशीटसुद्धा जे थोडं आपण बसतो तर चुरगळतं, अस्ताव्यस्त होतं, ते सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे बेडसुद्धा छान दिसतो. आता हे बाळाचे एक्स्ट्राचे जे कपडे असतात ते घेऊन बसते मी, कारण प्रत्येक वेळी कपडा लागला तर उठू शकत नाही. त्यामुळं बाळाला बाहेर घेतल्यानंतर तो जागा असेल तेव्हा मी ही सगळे त्याचे लंगोट, त्याचे मॅट किंवा त्याचे नॅपकिन्स वगैरे घेऊन बसते आणि मग अशा पद्धतीनं जर ते यूज नाही झाले तर घडी करून पुन्हा ते जागच्या जागेवर ठेवून देते. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा पसारा होत नाहीत आणि जेव्हा लागतील तेव्हाच ते घेता येतात. तर अशा पद्धतीनं बेडरूमचं थोडीशी क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग झाल्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये. तर इथे आता किचनमध्ये या भांड्याच्या रॅकवरती खूप सारा पसारा आहे. तर हा तुम्हाला दिसतच असेल. मेडिसिन्स आहेत, क्रीम आहे, थोडेसे पैसे आहेत तिथे ठेवलेले. तर या सगळ्या गोष्टी मी हाताला लागतील म्हणून तिथेच ठेवलेले असतात गडबडीमध्ये. तर त्यानंतर मी काय केलं, हे माझे मेडिसिन पण होते जे रोज घेण्यासाठी लागतात. आता 3 महिने कंप्लीट झालेले आहेत, तर ते बऱ्यापैकी संपलेले आहेत. ते सुद्धा मी जागच्या जागेवर नेऊन ठेवलेले आहेत. त्यानंतर जे काही सकाळी जेवण करताना आपण किचनचे डबे हलवतो, म्हणजे वरचा डबा खाली, खालचा डबा वर, असा सिक्वेन्स झालेला असतो, तर ते सुद्धा मी व्यवस्थित करून ठेवलेले आहेत. त्यानंतर एक कपडा घेतलेला आहे पाण्यामध्ये बुडवून आणि त्यानंतर अशा प्रकारे हे जो काही कडाप्पा आहे तो पुसून घेते, म्हणजे त्याच्यावर साठलेली धूळ, कचरा तो निघून जाईल. आणि त्यानंतर इथे खाली जे काही पिशवी ठेवण्यासाठी मी बनवलेलं आहे, एक्स्ट्राच्या ज्या काही पिशव्या असतात ते त्याच्यामध्ये ठेवते. तर ते सुद्धा व्यवस्थित करून ठेवते. त्याच्यानंतर किचनमध्ये जो आपला गॅस ओटा आहे किंवा गॅस वगैरे आहे तो सुद्धा स्वच्छ करून घेणार आहे. त्यानंतर आता हे इडलीचं भांडं मी काल वापरण्यासाठी काढलं होतं, तर ते वापरून झालेलं आहे, छानपैकी सुकलेलं सुद्धा आहे. तर ते मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे, जेणेकरून किचनमध्ये खूप सारं तेलकट होतं तर ते तेलकट होणार नाही. आणि त्यानंतर आता मी घेतलेला आहे किचन ओटा आणि गॅस साफ करण्यासाठी. तर साध्या साबणानंच मी तो साफ करत असते. तर तो सुद्धा साफ करून घेतला, पुसून वगैरे घेतला, तर खूप स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो.
तर आता गॅस पुसून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने तो एक छान फायनल टच त्याला देते, म्हणजे तो छान दिसतो. त्यानंतर आता जी काही दुपारची माझी भांडी होती, जी काही किचनमध्ये सिंकमध्ये भांडी पडलेली असतील तीसुद्धा लगेच साफ करून घेते, म्हणजे सिंकमध्ये एक्स्ट्राची भांडी होत नाहीत आणि त्याच्यामध्ये खरकटंसुद्धा जास्त राहत नाही. जर खरकटंसुद्धा जास्त आपण सिंकमध्ये वगैरे ठेवत असू तर त्याचासुद्धा खूप वास येतो. त्याच्यानंतर झुरळ असे सगळे किटाणू वगैरे होऊ शकतात. त्याच्यामुळं भांडीसुद्धा लगच्या लगेच साफ करण्याचा प्रयत्न करते. तर भांडी घासत असतानाच पहिल्यांदा बेसिन साफ करून घेते आणि त्यानंतर भांडी घासून घेते आणि भांडी घासल्यानंतरसुद्धा बेसिन साफ करून घेते, म्हणजे एक्स्ट्रा बेसिन खराब होत नाही आणि एक्स्ट्रा फक्त बेसिन घासण्यासाठीचा वेळ वाचतो आपला. तर या पद्धतीनं आता भांडीसुद्धा घासून घेते. तर तुम्ही आता पाहू शकताय हे किचनचे डबे वगैरे आहेत, तिथे जी धूळ होती ती मी साफ केलेली आहे. त्यानंतर गॅस, किचन ओटा, वॉश बेसिन आणि भांडीसुद्धा घासून झालेले आहेत. तर हे किचनचं सगळं काम कसं नीट आणि क्लीन वाटतंय, त्यामुळे आपल्या मनालासुद्धा छान वाटतं आणि किचनमध्ये काम करताना आपला मूडसुद्धा फ्रेश राहतो. त्यानंतर मी आलेली आहे बेडरूममध्ये. हे आहे ड्रेसिंग टेबल. तर या ड्रेसिंग टेबलला ना इथे खूप धूळ उडते आणि इथे खूप कचरा दिसतो. तर हा कचरा ॲक्च्युली विघ्नेश जेव्हा पावडर वगैरे लावतो, घामोळ्यांची पावडर असेल, आपली तोंडाला लावायची पावडर असेल, तर ती पंखा चालू असताना उडते आणि तेल वगैरे तिथे थोडंफार सांडलेलं असेल तर त्याच्यावर जाऊन ती बसते आणि चिकटते. तर त्यासाठी ते सुद्धा मी रोजच्या रोज साफ करून घेते. जर तिथे खूप धूळ असेल तर आपल्याला आरशामध्ये बघताना किंवा स्वतः फ्रेश झाल्यानंतर फ्रेश नाही वाटत. त्यामुळे ते जितकं जास्त स्वच्छ आणि क्लीन करता येईल, धूळ पुसून घेता येईल तितकी मी घेऊन टाकते आणि ते क्लीन करते. त्यानंतर आलेली आहे हॉलमध्ये. तर हॉलमध्ये हे आहे विघ्नेशचं पुस्तकांचं कपाट. याच्यामध्ये त्याचे शाळेचे बुक्स वगैरे आहेत आणि साईडमध्ये जे रॅक आहे ते ॲक्च्युली त्याचे एक्स्ट्राचे बुक्स असतील, सत्संगचे बुक्स असतील किंवा दुसरे काही स्पिरिच्युअल, नॉलेजेबल किंवा मोटिवेशनल बुक्स तो मी वाचतो, तर ते बुक्स आम्ही त्या साईडच्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत. पण ते रोजच्या रोज काही मला साफ करता येत नाहीत किंवा रोजच्या रोज व्यवस्थित ठेवता येत नाहीत. तर विघ्नेशला एखादी गोष्ट हवी असेल तर ती काढतो, यूज करतो. कधी कधी कपाटामध्ये व्यवस्थित ठेवतो किंवा कधी कधी कंटाळा आला तर त्या रॅकमध्येच ठेवून देतो. तर तिथेसुद्धा खूप पसारा होतो, तर तोसुद्धा मी 1-2 दिवसातून किंवा आठवड्यातून क्लीन करून घेते, म्हणजे वस्तूसुद्धा हाताशी पटकन सापडतात. आपला गोंधळ उडत नाही वस्तू कुठे ठेवलेली आहे ती शोधाशोध करण्यासाठी आणि ते दिसताना पण छान दिसतं. तर ही काही पुस्तकं आहेत जी आम्ही वाचतो. जेव्हा पण वेळ मिळेल तर ती वाचायला बरी पडतात, त्यामुळे ते रॅकमध्ये मी हॉलमध्येच ठेवलेली आहेत. थोडासा जरी वेळ भेटला, थोडासा रिलॅक्स वाटण्यासाठी, तर ती हॉलमध्ये घेते मी, थोडा वेळ वाचते आणि पुन्हा तिथेच ठेवून देते. तर अशा पद्धतीनं ते रॅकसुद्धा व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि त्याचा ड्रॉवरसुद्धा. आणि हे चप्पलचं स्टँड आहे, तर त्याच्यामध्ये पण सगळ्या चप्पल्स ज्या आहेत त्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात, त्यासुद्धा छान त्या स्टँडवर ठेवते. आणि अशा पद्धतीनं आता ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेवर ठेवून झाल्यानंतर फायनली मी आता सगळ्या रूममधून झाडू मारून घेणार आहे. कारण झाडू मॉप जेव्हा आपण मारतो तेव्हा तो प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचतोच असं नाही, त्यामुळे असं छानपैकी प्रत्येक कानाकोपऱ्यातून झाडू मारून घेते आणि त्यानंतर मी मॉप फिरवते. आणि घरातला कचरा हा किमान 2 टाईम तरी काढते, कारण सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या अगोदर, कारण तो कचरा काढल्यानंतरसुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि छान वाटतं. आणि त्यानंतर आता इथं मी मॉप मारून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कधीकधी मी फिनाईल टाकत असते किंवा कधीकधी आपली पावडर टाकत असते किंवा कधीकधी लायझॉल टाकत असते. तर असं प्रत्येक लिक्विड चेंज करून टाकते. सध्या तर बाळ लहान आहे त्याच्यामुळं डेटॉल कंपल्सरी आहे, तर ते डेटॉल वगैरे टाकून मी छान फरशी पुसून घेते. एक स्मेलसुद्धा छान येतो आणि आपल्यालासुद्धा छान रिफ्रेशिंग वाटतं. तर सगळ्या रूममधल्या फरशी मी पुसून घेणार आहे.
तर आता अशा पद्धतीनं छान घर आवरल्यानंतर हा आहे हॉलचा लुक, जिथे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवलेल्या आहेत आणि छानपैकी घर छान सुंदर दिसतंय. त्यानंतर हा आहे किचनचा लुक, जिथे ही डब्यांची मांडणी वगैरे आहे ती एकदम छान व्यवस्थितमध्ये आहे. कुठलेही डबे इकडे तिकडे नाही, जागच्या जागेवर आहेत. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा मी जेवण बनवेन तेव्हा जी ती गोष्ट मला ज्या त्या जागेवर सापडेल आणि त्यामुळे माझं जेवण करण्याचा वेळही वाचेल आणि माझा मूडसुद्धा खूप छान राहील, कारण माझी चिडचिड होणार नाही एक्स्ट्राची. तर अशा पद्धतीनं किचनसुद्धा छान आवरलेलं आहे. त्यानंतर हा आहे बेडरूम. बेडरूममध्ये सुद्धा ज्या त्या वस्तू ज्या त्या जागेवर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पटकन आवाज दिला एखादी वस्तू कुठे तर आपण आरामात सांगू शकतो आणि ती वस्तू तिथेच सापडेल. तर अशा पद्धतीनं ड्रेसिंग टेबलची धूळ वगैरे पण सगळी आता गायब करून टाकलेली आहे. आणि हा आहे बेडरूमचा सुद्धा लुक. तर ह्या पद्धतीनं मी माझं घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.